हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता मी नाश्ता केला मस्तपैकी आणि नंतर रेडी झालो. तर हा खूप जुना व्लॉग आहे, म्हणजे एप्रिल महिन्यामधला. त्यावेळेस पप्पू आणि शीतल आले होते दोघे पण माझ्याकडे, त्यावेळेस केलेला होता. तर तो एडिट करायचा राहून गेलेला होता माझा. असणार आहे आमची, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज याच्या ब्लॉगमध्ये. सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी बऱ्याच दिवसातून ब्लॉग करते. ते पिकनिकसाठी चाललेलं आहे आणि इथे शीतल पप्पू पण आलेले आहेत. तर तेच आम्ही इथे वन डे पिकनिकसाठी चाललेलो इथं उदगीरला. तर ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. मी सगळं जेवण वगैरे सगळं घेऊन चाललेलो आहे, बनवून घेतलेलं आहे सगळं. हे फक्त पिशवी. तर आम्ही निघालेलो आहे उदगीरला. बुद्धविहार आहे तिथे, तर तेच बघण्यासाठी आम्ही निघालो आहोत. आता पोहोचलोय आम्ही इथं उदगीरमध्ये. इकडे झोपलाय अंशू, उठ आता बाळा. तर खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं इथलं आणि खूप मोठं असं प्रशस्त बांधलेलं आहे ते. तिथे आतमध्ये गेल्यानंतर खूप असं शांतता होती आणि मस्त शांत प्रसन्न असं वाटत होतं. बराच वेळ आम्ही तिथे बसलेलो होतो. आजूबाजूला पण असा परिसर फार मोठा होता. थोडंसं ऊन होतं, आम्ही दुपारच्या टायमिंगला गेलेलो होतो, त्यामुळे आम्हाला जास्त असं बाहेरून फिरता नाही आलं. पण मी वरूनच थोडंफार एकदम शूट घेतलेला आहे. तर बराच वेळ आम्ही तिथे बसलेलो होतो. नंतर ना आम्ही हत्ती बेटकडे निघालेलो आहे आत्ता. तर उदगीरच्या पुढे थोडंसं आणखीन हत्ती बेट म्हणून एक आहे, तर तिथेच आम्ही निघालेलो आहे आता. तर इथे आम्हाला बाहेर जेवण करायचं होतं आणि तर जेवण करायचं म्हटल्यावरती कांदा तर पाहिजेलच. तर आम्ही घरून कांदे आणायचं विसरलेलो होतो. जाताना आम्हाला एक शेत लागलं होतं. तिथे मग शेतातून आम्ही ताजे अशी कांद्याची पात तोडून घेतली.
म्हणजे हे चिंच हे कशाचं आहे? झेंडू आहे का ते? मस्त आहे. जेवण वगैरे झालेलं इथं आता तर निवांत तिथं आराम करायचा. आणि इकडे वृक्षारोपण पण केलेलं आहे आम्ही इथं. आणि अंश इथं करतोय. दिसतंय ना तू असं पॉइंट कर ना त्याला. पॉइंट राईट. बेट म्हणून आहे हे उदगीरपासून 20 किलोमीटर आतमध्ये आहे. तर तिथंच आम्ही आलेलो आहे आणि मस्त वाटतं एकदम शांत शांत आणि असं थंड वातावरण आहे. रिटर्नच्या प्रवासाला निघालोय आम्ही आणि लस्सी घेतली, थंडगार लस्सी. Cheers. Cheers. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.